पुढे संगीत वारी ही पुढे नेण्याचं काम आता आपण करणार आहोत. मगाशी सरांनी आम्हाला छान ह्या खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची रस्सीखेच चाललेलीच होती. जसं सरांनी मला चिडवलं की धुळ्याशी म्हणजे जसं आता आपण म्हणतोच की बाईचं माहेराशी नातं हे जरा विलक्षण वेगळंच असतं, तिथला धागा हा कायम वेगळाच असतो आणि तो सगळ्यांनाच एक प्रकारे मान्यच असतो. मंडळी, विठुरायाच्या चरणी एखादी आस आपल्या मनात असली ती पूर्ण होतेच, याचा प्रत्यय खरोखरीच आज आलेला आहे. खूप दिवसांपासून इच्छा होती की निवेदिताने आणि मी एकत्र स्टेज कधीतरी शेअर करावं. केअरच्या निमित्ताने जसं लेट्स कनेक्ट हा आमचा धागा आहे, त्या निमित्ताने माझी भाची आणि मी ह्या वेगळ्या रूपाने एकमेकींना कनेक्ट झालो. खूप कौतुक वाटतं आणि हा धागा हा मला वाटतं जसं आमच्या दोघींच्या रूपात इकडं आला तसंच लेट्स कनेक्ट ह्या माध्यमातून ठेंगे कुटुंब, वारेगावकर कुटुंब, सरांचं कुटुंब, महेश सरांचं, आमचं हे जसं जोडलं गेलं तसं आमचे काही विविध उपक्रम आहेत त्या माध्यमातून, जसं पर्यावरणाचं आत्ता आपण बोललो की पर्यावरणाच्या माध्यमातून अनेक कामं केअर फाउंडेशन हे करत असतं. श्री क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा शिक्षणाचं महत्त्वाचं काम आणि त्यातूनच वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात. सो लेट्स कनेक्ट ही आमची थीम आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला आमच्याशी सहभागी व्हायचं असेल किंवा कनेक्ट व्हायचं असेल तर आमचे स्वयंसेवक तुमच्या आसपास आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं नंबर घेऊ शकता. तुमच्या डोक्यात काही वेगवेगळ्या योजना असतील, मनात काही योजना असतील, त्या आम्हाला जरूर सांगू शकता. जसं आता म्हणालो की आपण संगीत वारी आजची निर्माण केलेली आहे आणि आता या संगीत वारीतलं निजश्री म्युझिक क्लासेसचं शेवटचं जे भक्तिगीत आहे ते नाट्यसंगीताच्या धाटणीतलं आहे. मंडळी, श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हटलं जातं, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. कुठल्याही देवाला नमस्कार करा, कुठल्याही देवाला नमस्कार करा मंडळी, ते जाऊन पोहोचतं त्या केशवाकडं. आणि याच निमित्ताने आपल्याला जाणीव होते परमेश्वराच्या सर्व शक्तिमान रूपाची. देव कुठलाही असो, त्याचं स्वरूप, त्याचं मंदिर, अगदी विसाव्याचं ठिकाण कुठलंही असो, पण पंढरपुराची सर ही कोणालाच येणार नाही. तिथं कसलाही भेदभाव नसतो, मंगळ अमंगळ असा कुठलाही भेदभाव नसतो. असतो तो फक्त वैष्णवांचा मेळा आणि एकमेकांशी तल्लीन होऊन, तादात्म्य होऊन एकरूप होण्याचं ते ठिकाण. अशी नितांत सुंदर शिकवण देणारं ते पंढरपूर. किती सुंदर कल्पना वाटते ना. रम्य आणि सुंदर कल्पना ह्या आहेत, ह्या आपल्या मनातल्या, ह्या आपल्या मराठी भाषेतल्या. मंडळी, वेगवेगळ्या रूपानं कसलेही वाद होणार असोत, पण या मराठीतल्या ह्या शब्द सामर्थ्याची, या लोकसाहित्यातल्या सामर्थ्याची ही जाणीव आपल्याला जशी गवळणीच्या माध्यमातून झाली, तसं आता पुढचं नाट्यगीत घेऊन येणार आहेत निवेदिता जोशींचेच काही कलाकार. सादर होणार आहे नटभैरव रागातल्या काही म्युझिकल नोट्स ज्या नाट्यगीतात आहे, असं एक सुंदरसं नाट्यगीत, नारायणा रमा रमणा. मी कलाकारांना विनंती करते, अच्छा एकच कलाकार आहेत, त्यांनी स्टेजवर येऊन आपलं सादरीकरण द्यावं. आताच ताई ज्या पद्धतीने म्हणाल्या की केअर फाउंडेशनद्वारे अनेक स्तुत्य उपक्रम आपण पुणे आणि पुणे परिसरात राबवत असतो. त्यातले काही उपक्रम सांगायचे झाले तर मुळात केअरची थीम आहे लेट्स कनेक्ट आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे कला संस्कृती संवर्धनातून पर्यावरण संवर्धन. आणि याच माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये साधारणतः भक्तिगीत, अभंगवाणी, भक्तिरंग, सुरश्री, बालदिवाळी पहाट, आरोग्यदीप, दीपसंध्या, उर्मी सिरीज 1, 2, 3, 4, 5, डान्स ऑफ डिवाईन, त्रिनेत्र महोत्सव, शब्दसूर, अच्युत गोडबोले सरांसोबत नादवेद, बॉलिवूड थीमविषयी झूम बराबर झूम, या व अशा अनेक कला व संस्कृतीविषयक कार्यक्रमाची शृंखला महाराष्ट्रभर घेण्यात आली आहे. आणि खऱ्या अर्थाने संस्थेच्या या विविध उपक्रमामध्ये आपणही सहभागी होऊ इच्छित असाल तर बाहेर आमचे काही व्हॉलंटियर्स आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधावा, कारण संस्थेचं ब्रीदवाक्य आहे लेट्स कनेक्ट. वळूया पुढच्या सादरीकरणाकडे.
करितो पर
धन्यवाद. अथर्व नारखेडे, निजश्री म्युझिक अकॅडमी यांच्यासाठी नाट्यसंगीतासाठी एकदा जोरदार टाळ्या.